So today in this session we are going to study what is a variable. तर व्हेरिएबल काय आहे? बघ आपण जेव्हा प्रोग्रामिंग करतो प्रोग्रामिंगचं मेन रिझन आहे एखादी प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं रिअल टाइम प्रॉब्लेम. जसं की दोन नंबर्स ऍडिशन. त्या दोन नंबर ऍडिशन मध्ये आपल्याला दोन नंबर कुठेतरी स्टोअर करणं पडतं जर आपण मॅन्युअली जरी करतो. म्हणजे आता जर मला कोणी दिलं की हे दोन नंबर घे याचे ऍडिशन करून ठेव, तर मी काय करेल पहिल्या नंबरला कुठेतरी स्टोअर करेल, त्याच्यामध्ये दुसऱ्या नंबरला ऍड करेल, त्याचं जे आउटपुट येईल ते रिटर्न करेल विचारणाऱ्याला. ठीक आहे. त्याच्यानंतर लेटेस्ट से मला एक मोठा डेटा सेट दिला आहे. त्या डेटा सेट पैकी मला काही व्हॅल्यूज रिटर्न करायच्या आहेत स्पेसिफिक, जसं की 1 ते 10 पर्यंत मला जर नंबर दिले आहेत आणि मला सांगितलेलं की त्याच्यापैकी फक्त मला इवन नंबर्स बाजूला काढून दे, तर मी चेक करत करत जाईल, एक एक इवन नंबरला बाजूला काढीन, त्याला कुठेतरी स्टोअर करेन आणि ऍट दी एंड तो पूर्ण जो सेट बनला माझ्याकडे इवन नंबरचा तो रिटर्न करेल. ठीक आहे. म्हणजेच लेट अस से आय हॅव दिस व्हॅल्यूज 1 2 3 4 4 5 5 6 7 8 9 and 10. आता मला जर कोणी बोललं की फाइंड आउट इवन नंबर्स, ठीक आहे, तर मला काय करावं लागेल, चेक करावं लागेल एक पासून, एक इवन आहे का नाही, दोन आहे का हो तर त्याला टाका इथे, तीन आहे का नाही, चार आहे का टाका, मग तसं 5 7 आणि 10. आधी मी कुठेतरी हे स्टोअर करेल. ठीक आहे. एखाद्या लेटेस्ट से म्हणजे मी कुठं त्याला लिहून ठेवलं, समजा मी मॅन्युअली करतो, मी कुठेतरी लिहून ठेवलं आणि ज्याने कोणी मला प्रश्न विचारलाय त्याला मी काय करेल ते रिटर्न करेल. ठीक आहे. पण आधी मला काय करावं लागेल, हा जो डेटा सेट आहे त्याला कुठेतरी स्टोअर करावं लागेल, त्याच्यानंतर जे आउटपुट मला द्यायचं आहे परत ते पण कुठेतरी स्टोअर करावं लागेल आणि ऍट दी एंड मी त्याला रिटर्न करेल. तर त्यासाठी स्टोरेज खूप इम्पॉर्टंट आहे, राईट. आणि स्टोअर केल्याशिवाय आपण मोस्टली प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही करू शकत. म्हणजे कुठल्याही प्रॉब्लेम मध्ये आपल्याला काही ना काही डेटा तरी स्टोअर करावा लागतो. आणि तो कुठे करायचा, तर कम्प्युटर सायन्सच्या वर्ल्ड मध्ये मोस्टली जी गोष्ट आपण तात्पुरती स्टोअर करतो टेम्पररी बेसिसवर, ती स्टोअर होते रॅम मध्ये. ठीक आहे. रॅम, आता बघा तुम्ही एक प्रोग्राम लिहिला, ठीक आहे, लेट अस से टू ऍड टू नंबर्स. तो प्रोग्राम जोपर्यंत एक्झिक्यूट होतोय तोपर्यंत त्याच दोन नंबरची ऍडिशन होईल. नंतर जेव्हा आपण प्रोग्रामला री एक्झिक्यूट करू म्हणजे बंद करून परत सुरू करू आणि जो नवीन व्हॅल्यू टाकू, त्या नवीन व्हॅल्यू स्टोअर होतील तो प्रोग्राम एंड होईपर्यंत. तो प्रोग्राम एंड झाला, परत त्या व्हॅल्यूज वाईप आउट होतात. म्हणजे मल्टिपल टाइम्स आपण जर प्रोग्राम रन केला तर मल्टिपल व्हॅल्यूज आपण स्टोअर करू शकतो. म्हणजे काय तर प्रत्येक प्रोग्रामच्या एंडिंग नंतर आपल्याला त्या व्हॅल्यूज भेटत नाही. म्हणजे त्या व्हॅल्यू स्टोअर होतात टेम्पररी बेसिसवर आणि ऑफकोर्स टेम्पररी म्हटल्यानंतर त्या रॅम मध्ये स्टोअर होतात. ठीक आहे. तर रॅमला आपण इन शॉर्ट मेमरी बोलतो. ठीक आहे. तर मेमरीमध्ये व्हॅल्यू स्टोअर होतात. तर मेमरीमध्ये पण व्हॅल्यू कुठे स्टोअर होतात, तर पर्टिक्युलर ब्लॉक्स मध्ये स्टोअर होतात त्या. ठीक आहे. आणि ज्या ब्लॉक मध्ये त्या स्टोअर होतात त्या ब्लॉकला बोलतात व्हेरिएबल. ओके. तर मेमरीमध्ये असे काही ब्लॉक्स जिथे आपण व्हॅल्यू स्टोअर करू शकतो, ज्या व्हॅल्यू बदलू शकतात बरं का इन फ्युचर, तर त्याला बोलतात व्हेरिएबल. व्हेरिएबल इट इज अ memory location where we can store values, changeable values. चेंजेबल व्हॅल्यू मी काय दिले सांगतोय. ठीक आहे. सो व्हॉट इज अ व्हेरिएबल? व्हेरिएबल इज अ मेमरी लोकेशन. ओके. व्हेरिएबल इज अ मेमरी लोकेशन वेअर वी कॅन स्टोअर चेंजेबल व्हॅल्यू. म्हणजे काय, या व्हॅल्यू चेंज होऊ शकतात इन फ्युचर. ठीक आहे. तर आता जर व्हिज्युअली बघायचं झालं तर मी तुम्हाला पेंट मध्ये दाखवून देतो. सी, लेट अस से हे आपलं पूर्ण कम्प्युटर सिस्टम आहे, पूर्ण कम्प्युटर सिस्टम. या कम्प्युटरमध्ये खूप सारे कंपोनेंट्स आहे, त्याच्यापैकी एक कंपोनेंट आहे मेमरी.
ओके, हँग झाला. टेक्स्ट. तर त्यापैकी एक आहे मेमरी. ठीक आहे, म्हणजे रॅम. आणि त्या मेमरी मध्ये पण असे छोटे छोटे खूप सारे ब्लॉक्स बनलेले असतात. काही छोटे काही मोठे, अकॉर्डिंग टू द स्पेस त्याला किती लागते ती. ठीक आहे. ओके, हे जरा जास्तच वाईट झालं. ठीक आहे, सो लेट अस रिमूव्ह दिस. ऑलराईट. तर असे काही ब्लॉक्स मेमरीमध्ये क्रिएट होतात जिथे आपण व्हॅल्यू स्टोअर करतो. सो लेट अस मी 10 स्टोअर केले ते. बाकी ठिकाणी पण मी अज्युम करतो की व्हॅल्यूज आहेत. तर त्या ब्लॉकला आपण एक काहीतरी नाव देतो. लेट अस त्या या ब्लॉकला मी देतोय नाम नम म्हणून किंवा नंबर म्हणून. पण नंबर एक व्हेरिएबल, सॉरी, डेटा टाईप असल्यामुळे मी नंबर नाही देऊ शकत. त्याचे पण रूल्स आहेत, सांगतो तुम्हाला एक एक करून. तर मी त्या ब्लॉकला एक नाव दिलं नम. तर नम हा ब्लॉक जो आहे तो आपला व्हेरिएबल आहे, ज्याच्यामधली व्हॅल्यू मी चेंज करू शकतो इन फ्युचर. ठीक आहे. तर असे खूप सारे ब्लॉक्स आपल्याला लागतात प्रोग्रामिंग मध्ये, आणि ते आपण जशी गरज पडते तसे आपण बनवत जात असतो. ठीक आहे, तर आपल्याला एवढं डीप मध्ये विचार करायची गरज नाही. फक्त एक तुम्ही ऍटलिस्ट म्हणजे बेस लेवलला असा विचार करायचा की एक मेमरी आहे आपल्या लॅपटॉप मध्ये. त्या मेमरी मध्ये छोट्या छोट्या ब्लॉक्स बनतात. त्या ब्लॉक्सला आपण नाव देतो आणि त्या ब्लॉकला म्हणतात व्हेरिएबल, ज्याची व्हॅल्यू आपण चेंज करू शकतो. ठीक आहे, समजलं की व्हेरिएबल काय? इथपर्यंत समजलं की व्हेरिएबल काय आहे? येस, नो? Yes, सगळ्यांचे. Yes, sir. yes, sir. ओके. तर आता नेक्स्ट काय, तर आता ऍक्च्युअल आपण व्हेरिएबल कसा बनवायचा. व्हेरिएबल समजलं आपल्याला की असा असा असतो, पण बनवायचा कसा? तर ते बनवण्यासाठी आपल्याकडे 3 ऑप्शन्स आहेत. ठीक आहे. देर आर 3 टाइप्स ऑफ व्हेरिएबल डिक्लेरेशन. ठीक आहे, तर त्यापैकी पहिला आहे. Sir, paint की screen है. ओ शिट, थँक यू सो मच. हा, so there are 3 types of variable declaration. First is var, second is let, third is const. So var let const. ठीक है. For example, by default डेटा लिखा झाले का? For example, var a is equal to 10, let b, सॉरी, एका लाईन मध्ये नाही करू शकत आपण, सेमीकोलन द्यायची गरज आहे. let b equal to 20 and const c equal to 30. ठीक आहे, तर आता हे एक्झाम्पल म्हणून दिले मी. या तिघांमध्ये पण एक सिग्निफिकंट डिफरन्स आहे. एक एक करून बघू आपण. तर वॅर मध्ये काय होतं, तर वॅर जो आहे, आता बघा मी काही गोष्टी तुम्हाला सांगेल, लगेच ऑन द स्पॉट तुम्हाला समजणार नाही, थोडा वेळ लागेल, पण डेफिनेशन ऍटलिस्ट तुम्ही समजून घ्या. ठीक आहे, तर वॅर जो आहे तो ग्लोबली स्कोप्ड आहे. आता समजणार आहे मी जे काय बोलतोय ते. ठीक आहे, ग्लोबली स्कोप्ड कॅन बी redeclared and reinitiated. हे काय समजलं नाही मी आता काय बोलतोय. लेटच मी लिहितो पहिले. इटॅलिक कसं काय झालं यार हे सगळं. सर ते इटॅलिक ऑप्शन ऑन केलेला आहे सर. तो बंद करावं लागेल. ओके, अच्छा ठीक आहे, बट ॲज ऑफ नाऊ हा जो आहे तो ब्लॉक स्कोप आहे.
cannot be redeclared declared but can be. अच्छा, रीइनिशिएटला जर आपण चेंज करू and the value can be changed. ठीक है, then this cannot be redeclared but the value can be changed, and the third is const. हा पण ब्लॉक स्कोप आहे, cannot be redeclared and value cannot be changed. ठीक आहे, आता बघा वॅर जो आहे त्याचा स्कोप आहे ग्लोबल स्कोप. ग्लोबल स्कोप आता तुम्हाला नाही समजणार. असं समजा की एखादी वस्तू आहे, आपण समजा एखाद्या क्लासमध्ये आपण आहोत लेटेस्ट आहे, किंवा आपण एखाद्या स्कूलमध्ये आहोत. ठीक आहे, एखादी अशी वस्तू जी त्या स्कूलमध्ये आपण कुठेही नेऊ शकतो, कुठेही यूज करू शकतो, ती झाली ग्लोबल स्कोप. पण आता तसं काय असू शकतं? फॉर एक्झाम्पल तुम्हाला पोडियम माहिती आहे? पोडियम म्हणजे जिथे आपण ते भाषण देतो उभे राहून. हा हा, तर ते पोडियम कसं असतं, ते स्कूलचं असतं पूर्ण, नाही का? ते तुम्ही कुठेही जाऊन घेऊ म्हणजे नेऊ शकतात आणि ते यूज करू शकतात. असं काय ठरलेलं नाही की तो ह्याच क्लास पुरता आहे किंवा त्याच क्लास पुरता आहे, राईट? तेव्हा एखादं काही फंक्शन वगैरे असतं ते आपण स्टेजवर आणून ठेवतो, किंवा मग एखाद्याला जर कुठे डेमो वगैरे द्यायचा आहे, कुठे नवीन टीचर वगैरे येतोय, तर तिथे आपण ती नेऊ शकतो. म्हणजे एक अशी वस्तू जी आपण त्या स्कूलमध्ये कुठे पण यूज करू शकतो, तो झाला ग्लोबल स्कोप. ठीक आहे. ब्लॉक स्कोप म्हणजे काय? तर एखादी अशी वस्तू जी एखाद्या ब्लॉक पुरतीच सीमित आहे, ती त्या ब्लॉकच्या बाहेर आपण ऍक्सेस नाही करू शकत. ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल असं आपण लहानपणी बघितलेलं की एखाद्या क्लासचा डस्टर आपण बाहेर घेऊन गेलो तर भांडण होतात. तुम्ही केले नाही माहिती नाही, पण असं असतं असतं नाही का की एखाद्या क्लासचं डस्टर जे आहे ते त्याच क्लास पुरतंय, दुसऱ्या क्लासचं डस्टर म्हणजे दुसऱ्या क्लासवाले तर लोक ते डस्टर घेऊन जाऊ शकत नाही. तर तशा गोष्टी म्हणजे ब्लॉक स्कोप. ठीक आहे, एखाद्या बाउंड्री पुरतेच, त्या बाउंड्रीच्या बाहेर त्याचा ऍक्सेस नाहीये. ठीक आहे, तर हे झालं ब्लॉक स्कोप. ग्लोबल स्कोप म्हणजे जे सगळ्यांना ऍक्सेसिबल आहे. ब्लॉक स्कोप म्हणजे काय, ते एका पर्टिक्युलर बाउंड्री पुरतच आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काय, रिडिक्लेअर्ड म्हणजे काय, एखादी गोष्ट तुम्ही परत परत डिक्लेअर करू शकता. आता समाधान आहे, प्रॅक्टिकली बघू आपण. ठीक आहे. अँड तिसरी गोष्ट आहे की व्हॅल्यू चेंज होऊ शकते किंवा नाही होऊ शकत. ओके, तर या तीन गोष्टीवर या पूर्ण डिफरन्शिएशनचा बेस आहे, या तीन गोष्टी. पहिलं काय, तर ग्लोबल स्कोप आणि ब्लॉक स्कोप. त्याच्यापैकी वॅर जो आहे तो ग्लोबल स्कोप आहे, लेट आणि कॉन्स्ट जो आहे ते ब्लॉक स्कोप आहे. डिक्लेरेशन म्हणजे रिडिक्लेरेशन आपण कोणाकोणाच करू शकतो का? फक्त वॅरचं करू शकतो, बाकी कॉन्स्ट आणि लेटचं नाही करू शकत. व्हॅल्यू चेंज करू शकतो का आपण? तर वॅरची आणि लेटची करू शकतो, कॉन्स्टची नाही करू शकत. ऍक्च्युली याचं टेबल तुम्हाला बनवून देतो मी, की काय कुठे होऊ शकतं, काय कुठे नाही होऊ शकत. ठीक आहे, पण इन फ्युचर जेव्हा तुम्ही नोट्सवर परत याल तर तुम्हाला हे समजेल. ठीक आहे, आतापर्यंत ऍटलीस्ट थोडी आयडिया लागली ग्लोबल स्कोप काय, ब्लॉक स्कोप काय. हा सर. Yes, sir. हा, तर रिडिक्लेरेशनचा जे आहे एक्झाम्पल आता सध्या माझ्या डोक्यात नाहीये. काय करू शकतो आपण त्याचं? अच्छा चल ठीक आहे, मी प्रॅक्टिकली सांगतो तुम्हाला. प्रॅक्टिकली काय आहे, जर मी वॅर ए इक्वल टू 10 घेतला, हे झालं त्याचं. एक मिनिट हा, हे जे आहे वॅर ए, हे आहे डिक्लेरेशन. ठीक आहे, इथे आता पेंट सारखं आपण करू शकत नाही, मी सांगितलं असतं तुम्हाला. दिस इज कॉल्ड डिक्लेरेशन. ठीक आहे,
आणि याला बोलतात इनिशियलायझेशन. इक्वल टूच्या नंतरचा पार्ट, कारण फर्स्ट टाइम आपण त्या ए ला व्हॅल्यू देतो, राईट. सो डिक्लेरेशन झालं वॅर ए, आणि त्याला आपण व्हॅल्यू पण प्रोव्हाइड करतो, तर त्याला बोलतो इनिशियलायझेशन. म्हणजे इनिशियल व्हॅल्यू प्रोव्हाइड करणं म्हणजे इनिशियलायझेशन. ओके. नेक्स्ट, आता मी जर म्हणजे मला जर रिडिक्लेअर करायचंय ए ला, तर मी कसं करू शकतो, परत वॅर ए इक्वल टू लेटेस्ट 20. इक्वल टू लगेच दिलं नाही दिलं तरी चालतं, पण डिक्लेरेशनचा जो पार्ट आहे तो मी परत परत करू शकतो विथ वॅर. ओके, जेव्हा मी वॅरला यूज करतोय तेव्हा मी एखाद्या व्हेरिएबलला परत परत डिक्लेअर करू शकतो. दिस इज ओके. बट आता हेच जर मी लेट किंवा कॉन्स्ट सोबत केलं तेव्हा मला एक एरर येईल. ठीक आहे, कारण आपण त्याला रिडिक्लेअर नाही करू शकत. जर मी लेटेस्ट से लेट एक्स घेतलं ॲज 10, मी परत लेट एक्स इक्वल टू 20 नाही करू शकत. म्हणजे हा डिक्लेरेशनचा जो पार्ट आहे लेट एक्स वाला, तो मी परत 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 नाही करू शकत. तो एकदाच होईल. पण पण बघा, डिक्लेरेशन पॉसिबल नाही, पण व्हॅल्यू कॅन बी चेंज्ड. म्हणजे मी त्याला डिक्लेअर न करता फक्त व्हॅल्यू जर चेंज केली तर ते पॉसिबल आहे. आता एरर नाही येणार का, कारण आपण त्याला परत डिक्लेअर नाही करत आहोत, फक्त आपण त्याची व्हॅल्यू चेंज करतोय, जे की रूल्स मध्ये आहे. व्हॅल्यू कॅन बी चेंज्ड. ठीक आहे. थर्ड, ठीक आहे, हे आहे पॉसिबल, हे आहे. कॅन आय ऍड सम टिक, आहे का टिक? ओके, येस. ओके, लेट एक्स इक्वल टू क्रॉस, आहे का त्याचं नाव? येस, भेटते नशिबाने. ठीक आहे, तर हे चुकीचं आहे. बट जर मी तेच एक्स इक्वल टू 20 केलं डायरेक्टली किंवा 30 केलं वॉट एव्हर, तर ते चालेल. दिस इज पॉसिबल नाव. ऑल राईट. थर्ड थिंग इज कॉन्स्ट. कॉन्स्टचा सीन असा आहे, कॉन्स्टला काय देऊ आता, एक्स वाय झेड. कॉन्स्ट झेड इक्वल टू जर मी 10 केलं तर कॉन्स्ट ऍक्च्युली खूप रिस्ट्रिक्टेड आहे. पहिली गोष्ट तर तो ब्लॉक मध्येच काम करतो, त्याला आपण डिक्लेअर पण नाही करू शकत आणि व्हॅल्यू पण चेंज नाही करू शकत. सो इफ आय ट्राय टू डू कॉन्स्ट झेड विथ 20, तर हे पण पॉसिबल नाहीये. आणि इफ आय ट्राय टू डू झेड इज इक्वल टू अरे हा इक्वल टू 20, तर हे पण पॉसिबल नाहीये. ठीक आहे, त्याची व्हॅल्यू आपण चेंजही नाही करू शकत आणि त्याला रिडिक्लेअर पण नाही करू शकत. सो विथ वॅर सगळं पॉसिबल आहे. तो ग्लोबली स्कोप्ड आहे, त्याच्यानंतर त्याला आपण रिडिक्लेअर करू शकतो, त्याच्यानंतर त्याची व्हॅल्यू पण आपण चेंज करू शकतो. लेट मध्ये आपण काय करू शकतो, फक्त व्हॅल्यू चेंज करू शकतो, त्याला रिडिक्लेअर नाही करू शकत आणि तो ब्लॉक पुरताच आहे. कॉन्स्ट मध्ये काय करू शकतो, आपण एकदाच त्याला डिक्लेअर करू शकतो, परत परत रिडिक्लेअर नाही करू शकत, त्याची व्हॅल्यू चेंज करू शकत नाही आपण. ठीक आहे सर, लेट एक्स ला जर आपण वॅर एक्स ने परत डिक्लेअर नाही करू शकत. नो, एक व्हेरिएबल एकाच वेळी आपण घेऊ शकतो, परत परत ते नाव आपण यूज नाही करू शकत. ठीक आहे, जर आपण वॅर ने घेतलं तरी पण एक्स ने सॉरी लेट ने आपण त्याला यूज नाही करू शकत. ठीक आहे, म्हणजे जर तो त्या स्कोप मध्ये असेल तर. हा, आता हे स्कोप ऍक्च्युअली तुम्हाला आता समजणार नाही, व्हेरी फ्रँकली. तुम्हाला हे काय समजेल हे जेव्हा तुमचं फंक्शन्स वगैरे चालू होतील तेव्हा, राईट. किंवा फंक्शन एका स्कोप मध्ये काम करतो नाही का, पर्टिक्युलर, म्हणून तुम्हाला आता काय समजणार नाही ते. फक्त एवढं लक्षात ठेवा की वॅरलेट कॉन्स्टचं काय काम आहे आणि कधी कुठला आपण यूज करू शकतो, म्हणजे इन फ्युचर तुम्हाला कन्फ्युजन नाही होणार. ठीक आहे, चलो. पण हीच गोष्ट तुम्ही जावास्क्रिप्ट सोबत ऍक्च्युली केलेली आहे, राईट. एक्स इक्वल टू 10, वाय इक्वल टू 20, 20, 30, वॉट एव्हर. द प्रॉब्लेम इज, आय मीन द चेंज इज, आपण आता टाइपस्क्रिप्ट मध्ये करतोय. ठीक आहे,
तर टाइपस्क्रिप्ट मध्ये आपण विथ टाईप करणार आहोत. तर द व्हेरिएबल डिक्लेरेशन syntax in TypeScript RIPT ना is as follows. तर डिक्लेरेशन टाइप, त्याच्यानंतर व्हेरिएबल नेम इक्वल टू व्हॅल्यू, पण त्याच्यामध्ये आहे डेटा टाइप. ऍक्च्युली चिपकून असतं म्हणून मी चिपकून देतो त्याला. बघा आता नॉर्मली आपण काय करतोय, डिक्लेरेशन घेतलं, म्हणजे डिक्लेरेशन टाइप घेतलं, व्हेरिएबलचं नाव घेतलं, इथे इथे व्हेरिएबलचं नाव घेतलं आणि डायरेक्ट व्हॅल्यू घेतली होती. पण आता टाइपस्क्रिप्ट मध्ये फक्त एक हे ऍड ऑन आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला व्हेरिएबलचं नाव पुढे कोलन द्यावं लागतं. की फॉर एक्झाम्पल लेट किंवा वॅर, चलो वॅर सोबत घेऊ, वॅर इझी आहे. वॅर नम, नमचा टाइप काय असू शकतो, नंबर असू शकतो, इक्वल टू 10. बस वॅर नम कोलन नंबर इज इक्वल टू 10. आता हे नंबर काय आहे हे तुम्हाला सांगतो मी, आज जर टाइम असेल तर आज किंवा मग उद्या. ठीक आहे, तर हा एक डेटा टाइप आहे जो की आपण नंबरला असाइन करतोय. तर आता ह्या सिंटॅक्स म्हणजे ह्या लाईन नंतर काय होईल, तर सगळ्यात पहिले एक नम नावाचं व्हेरिएबल डिक्लेअर होईल. कसा होईल डिक्लेअर, मेमरी मध्ये एक ब्लॉक बनेल, त्याला नाव असाइन होईल नम म्हणून, त्याचा टाइप डिसाइड होईल नंबर म्हणून, आणि आता आपण त्या ब्लॉक मध्ये फक्त नंबरच स्टोअर करू शकतो. आपण त्यात दुसरा कुठला व्हेरिएबल स्टोअर नाही करू शकत. ठीक आहे, दुसरा कुठला टाइप स्टोअर नाही करू शकत. जर मी आता प्रयत्न केला की नम इज इक्वल टू वैभव करायचा, तर हे आता पॉसिबल नाही, इथे तुम्हाला एरर येईल. ठीक आहे, यू कॅन ओनली डू नम इज इक्वल टू व्हॉट एव्हर नंबर, एखादा कुठलाही नंबर तुम्ही टाकून दिला, ओ सीट नॉट दिस, कुठलाही नंबर जर तुम्ही टाकला तर तो व्हॅलिड आहे, पण त्याची पण एक लिमिट आहे. ती लिमिट तुम्हाला नंतर सांगतो मी. बट ॲज ऑफ नाउ ट्राय टू अंडरस्टँड की त्यात आपण फक्त नंबर स्टोअर करू शकतो, बाकी दुसरं कुठलाच व्हेरिएबल नाही, म्हणजे कुठलाच टाईप नाही. ओके, तर हे झालं आपलं व्हेरिएबल डिक्लेरेशन इन टाइपस्क्रिप्ट. त्यात फक्त ऍड ऑन काय आहे, तर हे एवढं टाइप ऍड ऑन आहे. आपण व्हेरिएबलचं नाव पुढे कोलन देऊन आय मीन त्याचा डेटा टाइप तिथे डिक्लेअर करू शकतो. ठीक आहे, तर आता टाइम काय झालेला आहे, 9:41. ओके, असं एक काम करा, जस्ट एक आपण छोटंसं रिवाइज करू समरी. व्हेरिएबल काय आहे, तर व्हेरिएबल इज अ मेमरी लोकेशन वेअर वी कॅन स्टोअर चेंजेबल व्हॅल्यूज किंवा ओके कूल. ठीक आहे, त्याचे 3 टाईप आहेत, व्हॅलिड कॉन्स्ट. ओके, व्हॅर मध्ये काय होतं, तर व्हॅर ग्लोबल स्कोप आहे, त्याला आपण रिडिक्लेअर पण करू शकतो आणि व्हॅल्यू पण चेंज करू शकतो. त्याच्यानंतर लेट काय आहे, तर ब्लॉक स्कोप आहे, त्याची आपण रिडिक्लेअर नाही करू शकत पण व्हॅल्यू चेंज करू शकतो. कॉन्स्ट पण आहे, जो ब्लॉक स्कोप आहे त्याला आपण रिडिक्लेअर नाही करू शकत आणि व्हॅल्यूवर सुद्धा चेंज करू नाही शकत. तर ह्याला आपण काय बोलतो माहितीये, अशा व्हॅल्यूजला ज्याला आपण रिडिक्लेअर पण नाही करू शकत, व्हॅल्यू चेंज पण नाही करू शकत, त्याला बोलतात कॉन्स्टंट्स. बघा कॉन्स्टंट्स. ठीक आहे, तर इन फ्युचर असं कधी तुम्हाला कोणी बोललं की यू हॅव टू मेक अ कॉन्स्टंट किंवा यू हॅव टू क्रिएट अ कॉन्स्टंट, तर तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये एका प्रकार व्हेरिएबलच बनवायचा आहे ज्याचा टाइप असेल कॉन्स्ट, म्हणजे डिक्लेरेशन टाइप असेल कॉन्स्ट. ठीक आहे, तर एक काम करू, आपण चेंजेबल काढूनच टाकू, मे बी तो थोडस कॉन्ट्राडिक्ट करतं. ओके, ठीक आहे, ते झालं व्हेरिएबल. नेक्स्ट आपण काय बघितलं, डिक्लेरेशन करू शकतो नाही करू शकत, ते व्हॅल्यू चेंज करू शकतो नाही करू शकत, त्याचं आपण बघितलेलं आहे की आपण वॅर मध्ये रिडिक्लेअर पण करू शकतो
राईट, त्याची व्हॅल्यू पण चेंज करू शकतो. दोन्ही पण गोष्टी पॉसिबल आहेत. लेट मध्ये एकदा डिक्लेअर केलं तर परत परत डिक्लेअर नाही करू शकत, फक्त व्हॅल्यू चेंज करू शकतो. आणि कॉन्स्ट मध्ये काहीच नाही करू शकत आपण. एकदा ते डिक्लेअर झालं म्हणजे झालं, पत्तर केलं की. ठीक आहे, नंतर आपण बघितलं की आपण टाइपस्क्रिप्ट मध्ये त्याला कसं करू शकतो. त्याचा सिंटॅक्स, याला सिंटॅक्स बोलतात ना, सिंटॅक्स. ठीक आहे, ओके. ऍक्च्युली तुमचा तर नेक्स्ट पार्ट जो आहे तो डेटा टाइप आहे, बट आय थिंक की आपण त्याला उद्या घेऊ शकतो. की आपण आता सुरू करायचं थोडस नॉर्मल डिस्कशन. बोला, काय वाटतं तुम्हाला? टाइम आहे ऍक्च्युली थोडासा, तर त्यात आपण थोडंफार डिस्कस करू शकतो इफ यू वॉन्ट टू. Yes, यस sir. सर, शुरू करते हैं. ठीक आहे. Session 3 is going to be your data types. ठीक आहे, let us, याचं काय होतं, बोल्ड इटॅलिक नाही, अंडरलाईन अँड सेंटर. डेटा टाइप. ओके, तर ह्या टॉपिक मध्ये तुम्हाला काय बघायचंय की आपण आतापर्यंत जे टाइप सेफ्टी वगैरे बोललो ना, ते ह्या टॉपिक पुरतच आहे. इथेच तुम्हाला समजेल की आपण कुठल्या व्हेरिएबलला काय टाइप देऊ शकतो आणि इन फ्युचर त्याला आपण कसं मॉडिफाय पण करू शकतो. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले डेटा टाइप याची डेफिनेशन अशी आहे की कुठल्याही डेटाला, म्हणजे आपण बघा कुठला डेटा इन आपल्या रिअल लाईफ मध्ये पण आहे. मोबाईल नंबर झाला, एखाद्याचं नाव झालं, ऍड्रेस झाला, त्याच्यानंतर आपण एखादा डिसिजन घेतोय. ठीक आहे, प्रत्येक गोष्टीला ना काही ना काही टाइप डिसाइडेड आहे. राईट, आपण आतापर्यंत म्हणजे असं बघितलं नसेल तुम्ही मोस्टली एखाद्याचं नाव नंबर पासून सुरू होतं, नसेलच बघितलं. ठीक आहे, दुसरी गोष्ट, जर आता आपण एखाद्याचा मोबाईल नंबर घेतोय तर त्याच्यामध्ये अल्फाबेट्स नसतील ऑफकोर्स. त्याच्यानंतर ऍड्रेस मध्ये दोन्ही पण गोष्टी असतात, पण त्याचा पण एक, त्याला पण आपण एका टाइप मध्ये कन्वर्ट करू शकतो. त्याच्यानंतर आपण एखादा डिसिजन घेतोय, ठीक आहे, तो ट्रू किंवा फॉल्स असू शकतो, म्हणजे तुम्हाला ती गोष्ट करायची किंवा नाही करायची. म्हणजे एखादी गोष्ट जर सॅटिस्फाय होत असेल तर करू, किंवा मग नको करू, राहू दे, सोडून दे. ठीक आहे, तर प्रत्येक गोष्टीला काही ना काही टाइप डिसाइडेड आहे. तसंच मोबाईल, आपलं मोबाईल बोलतो, प्रोग्रामिंग मध्ये आपण कुठल्याही डेटाला एक टाइप असाइन करतो आणि मोस्टली तो त्याच टाइपला धरून चालतो टिल दी एंड. ठीक आहे, असं पण होतं कधी कधी की आपण त्याच्या टाइप मध्ये 2-3 टाइप मिक्स करतो, पण ते थोडस ऍडव्हान्स आहे. ऍज ऑफ नो आपण असं समजून चालू की प्रत्येक गोष्टीला एकच टाइप डिसाइडेड आहे. जसं की तुमच्याकडे बघा, आता बघा आपण एखादी डेफिनेशन बघू. डेफिनेशन, दी टाइप assigned to some data is called data type. ठीक आहे, असं त्याची डेफिनेशन काही एवढी पॉवरफुल नाही, पण समजून जाते. त्याच्यामध्ये बघा टाइप्स आहे. मी काय करतो, थोडस तुम्हाला पुढे नेतो आणि परत मग आपण समरी मध्ये सगळं कव्हर करू. टाइप आहे, टाइप्स आहेत ऍक्च्युली त्याचे, प्रिमिटिव्ह आणि नॉन प्रिमिटिव्ह. ओके, तर प्रिमिटिव्ह आणि नॉन प्रिमिटिव्ह असे करून त्याचे दोन टाइप आहेत. ठीक आहे, तर प्रिमिटिव्ह म्हणजे काय, जे की पहिल्यापासून चालत आलेले आणि जे की प्युअर आहेत. ठीक आहे, प्रोव्हाइडेड बाय द लँग्वेज and it is in the pure form. ठीक आहे,
नॉन प्रिमिटिव्ह म्हणजे काय? इन्व्हेंटेड बाय डेव्हलपर्स invented by developers. बरं ठीक आहे. आणि दुसरं काय, एक काम करू, इथे एक आपण पॉइंट ऍड करू किंवा यालाच आपण रिप्लेस करू शकतो. के कॅन होल्ड ओनली वन व्हॅल्यू. ठीक आहे, कॅन होल्ड मल्टिपल के नंबर ऑफ व्हॅल्यूज वॉट एव्हर मल्टिपल व्हॅल्यूज. अरे स्पेलिंग चुकलं. ऑल राईट, ठीक आहे. तर बघा, प्रिमिटिव्ह ऍक्च्युअल मध्ये एकदम स्टार्टिंगला जेव्हा लँग्वेजेस आल्या होत्या तेव्हा काही ठराविक डेटा टाईप इन्व्हेंट झाले होते. ठीक आहे, जे काय करायचे म्हणजे बघा, लँग्वेज डेव्हलप झाली एकदम सुरुवातीला तेव्हा जे आले होते त्याला प्रिमिटिव्ह बोलतात. प्रिमिटिव्ह म्हणजे खूप जुने. तुम्ही बायोलॉजी ज्यांनी केली असेल त्यांना माहिती असेल प्रिमिटिव्ह चा अर्थ काय आहे. ठीक आहे, नॉन प्रिमिटिव्ह म्हणजे मॉडर्न इन शॉर्ट. तर जे प्रिमिटिव्ह आहे, जे जुने आहेत, त्यांच्यामध्ये काय व्हायचं की ते एकाच व्हॅल्यूला होल्ड करायचे कधी पण. म्हणजे एक व्हेरिएबल, त्याला आपण एक टाईप दिला प्रिमिटिव्ह टाईप, आता तो एक व्हेरिएबल काय करतो, एकाच व्हॅल्यूला स्टोअर करू शकतो. ठीक आहे. नॉन प्रिमिटिव्ह म्हणजे काय, मॉडर्न आहेत, जे की डेव्हलपर्सने नंतर जाऊन इन्व्हेंट केले टू ऍक्च्युली सॉल्व्ह सम प्रॉब्लेम. ठीक आहे, ती प्रॉब्लेम पण तुम्हाला मी सांगतो इन फ्युचर. पण त्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी डेव्हलपरने ते नंतर बनवलेत. इट वॉज नॉट इन्व्हेंटेड when the language itself was invented. आणि आता आपण नॉन प्रिमिटिव्ह टाईप ज्या पण व्हेरिएबलला लावतो तो व्हेरिएबल मल्टिपल व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. ठीक आहे, तर हा त्याचा मेजर एक डिफरन्स आहे की प्रिमिटिव्ह टाईप मध्ये काय होतं, एक व्हॅल्यू एकाच व्हेरिएबल मध्ये म्हणजे एक व्हेरिएबल एकाच व्हॅल्यूला स्टोअर करू शकतो. नॉन प्रिमिटिव्ह मध्ये काय होतं, एक व्हेरिएबल मल्टिपल व्हॅल्यूला स्टोअर करू शकतो. ठीक आहे, हा झाला त्याचा मेन डिफरन्स. प्रिमिटिव्ह म्हणजे जो पहिलेपासून होता, नॉन प्रिमिटिव्ह म्हणजे तो मॉडर्न होता. आता प्रॉब्लेम काय होते नॉन प्रिमिटिव्ह इन्व्हेंट करण्यामागे, मी ते सांगतो आता तुम्हाला. लेट अस से यू हॅव टू स्टोअर 10 व्हॅल्यूज. ठीक आहे, तर 10 व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी तुम्ही काय करू शकता, यू कॅन क्रिएट 10 व्हेरिएबल्स. ठीक आहे, टू स्टोअर 10 व्हॅल्यूज यू कॅन क्रिएट 10 व्हेरिएबल्स. लेट अस से व्हॅल्यूजची जी स्ट्रेंथ आहे म्हणजे नंबर ऑफ व्हॅल्यूज चेंज झाल्या, वाढल्या. आता नंबर ऑफ व्हॅल्यूज लेट अस से 25 झाल्या, बट स्टील यू कॅन create 25 variables, right? It is not a very big task. Okay, somehow values change झाल्या to 100, still you can create 100 variables. जास्त काही मोठं काम नाहीये, पण थोडंसं आता इथून पुढे त्याला मॅनेज करायचं थोडंसं हार्ड झालं, कारण तुम्हाला 100 नावं पण आठवायचे, ते स्टोअर पण करायचे, मेमराईज पण करायचे. सी जेव्हा पहिले आपल्याला 10 व्हॅल्यू स्टोअर करायचे, आपण 10 व्हेरिएबल्स बनवले, त्याचे नाव पण आपण डिसाईड केले आणि ते आपण मेमराईज पण केले. 25 झाले जेव्हा व्हॅल्यूज इन फ्युचर, तेव्हा आपल्याला काय झालं की 25 व्हेरिएबल बनवावं लागले. त्यांचे नावं बनवताना आता थोडासा प्रॉब्लेम येतोय. ठीक आहे, आणि ते मेमराईज करायला लागतं की कुठल्या व्हेरिएबल मध्ये कुठले व्हॅल्यू स्टोअर्ड आहेत. आता काय झालं की व्हॅल्यूजचा काउंट वाढला, तो आता झाला 100. आता प्रॉब्लेम ऍक्च्युअल मध्ये सुरू झाली की 100 व्हेरिएबल्स तर बनवले, पण त्याचे नावं काय ठेवायचे आता, नाही का? प्रत्येक व्हेरिएबल एक नाव असतं. बट ठीक आहे, जरा समहाऊ यू मॅनेज्ड, तुम्ही त्याला नाव पण देऊन ठेवले आणि समहाऊ तुम्ही त्याला मेमराईज पण केलं. बट इन फ्युचर जेव्हा नंबर ऑफ व्हॅल्यूज 1000 झाल्या, तेव्हा तुम्हाला खूप सारे प्रॉब्लेम येतील. पहिली गोष्ट तर तुम्हाला प्रत्येक व्हेरिएबलला डिक्लेअर पण करावं लागेल, आणि मोस्टली आपण काय करतो की प्रत्येक व्हेरिएबलला एका लाईनवर डिक्लेअर करतो, म्हणजे एक लाईन ऑफ स्टेटमेंट एका लाईनवर.
VS कोड मध्ये म्हणा किंवा कुठल्या एडिटर मध्ये, तर तुमच्या 1000 लाईन गेल्या त्या डिक्लेअर करण्यामध्येच. तुम्हाला 1000 वेळा ते वॅर किंवा लेट वॉट एव्हर ते यूज करायचे, तुम्हाला नाव डिसाईड करायचे, नाव मेमोराईज करायचे. इथून पुढे प्रॉब्लेम येणं सुरू होतो. ठीक आहे. म्हणजे काय, तर तुम्हाला व्हेरिएबल नवीन बनवलं फिजिबल नाही. ठीक आहे. तर आता जेव्हा हा प्रॉब्लेम आला डेव्हलपर्सला, की खूप साऱ्या व्हॅल्यू स्टोअर करायच्या आहेत, हजारो लाखो व्हॅल्यू स्टोअर करायच्या आहेत, तर त्या लाखो व्हॅल्यू साठी आपण लाखो व्हेरिएबल नाही बनवू शकत. तर असं काहीतरी झालं पाहिजे की व्हेरिएबल एकच आहे, त्यात आपण सिमिलर टाईपचा डेटा स्टोअर करू शकतो. जसं की फॉर एक्झाम्पल तुम्हाला मोबाईल नंबर स्टोअर करायचे आहेत, खूप साऱ्या स्टुडंट्स आहेत तुमच्या शाळेमध्ये, जेवढे पण स्टुडंट असतील सगळ्यांचे मोबाईल नंबर स्टोअर करायचे आहेत. तर आपण काय करू शकतो, एक डेटा सेट बनवू शकतो स्टुडंट मोबाईल नंबर ह्या नावाचा, आणि त्याने म्हणजे त्या व्हेरिएबल मध्ये आपण सगळ्यांचे नंबर स्टोअर करू शकतो. ठीक आहे. हा झाला मोबाईल नंबरचा डेटा सेट. तुम्हाला एका क्लासमध्ये सगळ्या व्हेरिएबलचा, सॉरी सगळ्या स्टुडंटचा डेटा स्टोअर करायचा आहे, तुम्ही ते पण करू शकता. आता आता जर तुम्ही त्याला थोडंसं जास्त स्केल केलं, म्हणजे क्लासरूम मधून तुम्ही आता गेले पूर्ण स्कूल पर्यंत, तरी पण तुम्ही सगळ्या स्टुडंटचा डेटा एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करू शकता, ज्याचं नाव असू शकतं स्टुडंट डेटा म्हणून. ठीक आहे. एक्झाम्पल देते फक्त मी एक. तर अशा वेळेला आपल्याला नॉन प्रिमिटिव्ह डेटाची हेल्प घ्यावी लागते, जिथे आपण एका व्हेरिएबल मध्ये मल्टिपल व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. ठीक आहे. समजलं आता की नॉन प्रिमिटिव्ह कशामुळे झालं इन्व्हेंट. तर प्रिमिटिव्हचा एक्झाम्पल आहे, सॉरी टाइप्स आहेत. प्रिमिटिव्ह मध्ये पण टाइप्स आहेत ऍक्च्युली. नंबर, स्ट्रिंग, बुलियन आणि काय, सिंबल. सिंबलच्या आधी थोडेसे जाने पहचाने नाव घेऊ आपण. अनडिफाइंड, नल, काय उरतं आता, बिग इंट म्हणून पण आहे एक. आय गेस 7च आहे, 1 2 3 4 5 6 7. ओके फुल. ठीक आहे. नंबर, स्ट्रिंग, बुलियन, अनडिफाइंड, नल, बिग इंट, सिंबल, हे सगळे झाले प्रिमिटिव्ह टाइप. म्हणजे हे कधी आले होते, जेव्हा लँग्वेज फर्स्ट टाइम इंट्रोड्यूस केली होती मार्केटमध्ये, आणि जेव्हा आपल्याला मल्टिपल व्हॅल्यू स्टोअर करायचे नव्हते, तेव्हा एकदम प्रिमिटिव्ह टाइपचे. नेक्स्ट थिंग इज नॉन प्रिमिटिव्ह. आता नॉन प्रिमिटिव्ह मध्ये काय काय येतं, तर मोस्टली त्या दोनच आहेत. ॲरे आणि ऑब्जेक्ट. तर ॲरे आणि ऑब्जेक्ट असे टाइप्स आहेत ज्याच्यामध्ये आपण मल्टिपल व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. ठीक आहे. बस आय गेस आजच्या पुरतं एवढं ठीक आहे. उद्या चालून आपण त्याच्यावर प्रॅक्टिकली चर्चा करू. ठीक आहे. आता किती वाजलेत, ऑलमोस्ट 10 वाजलेत. तर डेटा टाइप म्हणजे काय, समरी बघून घेऊ. कुठल्या पण डेटाला आपण जो टाइप असाइन करतो, तो असतो डेटा टाइप. त्याच्यामध्ये पण दोन टाइप आहेत, मेजर दोन टाइप. त्याच्यामध्ये पहिला आहे प्रिमिटिव्ह, दुसरा आहे नॉन प्रिमिटिव्ह. ठीक आहे. तर प्रिमिटिव्ह म्हणजे जुन्या टाइपचे, ज्याच्यामध्ये एक व्हॅल्यू, एक व्हेरिएबल एक व्हॅल्यूला स्टोअर करू शकतो, होल्ड करू शकतो. नॉन प्रिमिटिव्ह जे डेव्हलपर्सने इन फ्युचर डेव्हलप केलेत टू सॉल्व्ह प्रॉब्लेम, की जेव्हा मल्टिपल व्हॅल्यूज येतात, इंट्रोड्यूस होतात, तेव्हा आपल्याला मल्टिपल व्हेरिएबल बनावं लागतात. त्याच्यापेक्षा आपण काय करू, एकाच व्हेरिएबल मध्ये सगळं स्टोअर करू. नंतर मग त्याला फेच कसं करायचं ते आपण नंतर ठरवू. ठीक आहे. तर नॉन प्रिमिटिव्ह म्हणजे मॉडर्न, जे की नंतर इंट्रोड्यूस झाले आहेत. त्याच्यामध्ये काय होतं, तर एक व्हेरिएबल मल्टिपल व्हॅल्यूजला स्टोअर करू शकतो, होल्ड करू शकतो. प्रिमिटिव्ह मध्ये टाइप काय, तर नंबर, स्ट्रिंग, बुलियन, नंबर, स्ट्रिंग, बुलियन, अनडिफाइंड, नल, बिगिंट आणि सिम्बल. नॉन प्रिमिटिव्ह मध्ये ॲरे आणि ऑब्जेक्ट. बस इतकं जर तुम्ही प्रॉपरली केलं, म्हणजे लक्षात ठेवलं उद्यापर्यंत, तर तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. सो आजच्या पुरतं एवढंच. आज ऑलमोस्ट पूर्ण थेरॉटिकल पार्ट होता. बट इफ यू वॉन्ट, तुम्ही हे वॅर लेट कॉन्स्टचं
प्रॅक्टिकली एकदा करून बघा की कुठे कुठे तुम्हाला एरर येतो, कुठे कुठे एरर नाही येत. ठीक आहे. जर तुम्हाला कुठे अनयुज्युअल बिहेवियर वाटलाच तर तुम्ही ग्रुपमध्ये मला सांगू शकता. ठीक आहे. तर आज कोणाला काय डाऊट आहे याच्यामध्ये किंवा एखादी गोष्ट मी मिस केली असेल सांगायची किंवा एखादी गोष्ट समजली नसेल, वी हॅव अ लॉट ऑफ टाइम अजून 11 वाजेपर्यंत टाइम आहे. इफ यू वॉन्ट टू आस्क एनिथिंग यू कॅन डू इट. इफ नो देन वी कॅन कन्क्लूड टुडेज लेक्चर. आय स्टॉप रेकॉर्डिंग. आपलं लेक्चर झालेलं आहे आता.